राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, त्यांचे लहाने बंधू नगरसेवक आकाश बेग यांना पाकिस्तानमधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत असून त्यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। त्यामुळे सागर बेग व अक्षय बेग यांना पोलीस संरक्षण देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येवला शहर व तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग व आकाशजी बेग हे गेल्या 4-5 वर्षापासून सर्वत्र महाराष्ट्रात लव जिहाद, लँड जिहाद सर्व धर्मरक्षणासाठी कायम प्रवासात असतात। लेकीबाळींच्या जबाब जिथं काही प्रश्न निर्माण होईल, धोक्याचा प्रश्न निर्माण होईल, हिंदू धर्मरक्षणासाठी कायम ते उपस्थित असतात। पण असे जे कार्य त्यांचं चालू सामाजिक कार्य चालू असताना काही अतिरेकी विचारांचे, काही आतंकवादी विचारांचे लोक त्यांना वारंवार धमकी द्यायचा प्रयत्न करतात, हल्ला करण्याचा प्रयत्न। पाकिस्तानमधूनही त्यांना धमकीचा पण फोन आलेला आहे व व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ही सगळी घटना आपण बघत असताना तर इथं आम्ही पोलिसांना त्यांच्या सुरक्षतेसाठी इथं निवेदन देण्यात आलो आहे। तर त्यांना पोलीस सशस्त्र त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी आम्ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही याकरिता सकल हिंदू समाजामार्फत देण्यात आलेले आहे। आपले श्रीराम संघाचे जे राष्ट्रीय श्रीराम संघाचे जे अध्यक्ष सागर भैया बेग आणि त्याच्यानंतर त्यांचे लहाने बंधू नगरसेवक आकाश भैया बेग यांच्यावर जे पाकिस्तानमधनं जे व्हिडिओ पोस्ट होत आहे का त्यांच्या अपोजमध्ये जे व्हिडिओ टाकले जात आहे, त्यांना जीवे मारण्याची जी धमकी देते, त्याच्यामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी आपण आज रोजी जमलेलो असता आपण पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली येवला पोलीस स्टेशन इथे। सागर भैया आणि आकाश भैया यांना पोलीस प्रोटेक्शन भेटण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ तसेच सकल हिंदू समाज याच्यामार्फत आपण इथं जमा झालेलो आहे। इथे जमा झाल्यानंतर आपण त्यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे का सागर भैया आणि आकाश भैया यांना पोलीस प्रोटेक्शन भेटण्याबाबत निवेदन देण्यात आले। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।